सद्गुरु कबीर महाराज, कणा कणात वास करणारी गुरुमाऊली आद्यशक्ती राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, तुकाराम महाराज आणि गाडगे महाराज, त्याचप्रमाणे मानव धर्माचे संस्थापक महात्यागी बाबा जोगदेवजी, सर्व संत आणि महापुरुषांना त्रिवार वंदन करतो, अभिवादन करतो आणि शाहीर या नात्यानं मानाचा मुजरा करतो। खऱ्या गमतीच्या रसिक बंधू आणि भगिनींनो, तसेच माझ्या युवा मित्र हो, तुमच्या सर्वांच्या चरणावर नतमस्तक होऊन नम्र निवेदन। नाम विख्यात शाहीर नाही, परंतु होऊ घातलेल्या कार्यक्रमाला ही मुलाबाळांची पार्टी या ठिकाणी हजर झालेली आहे, तरी पण आम्हाला या ठिकाणी बोलावलं, आमची कला सादर करण्याची आम्हाला सुसंधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल हा जाटवासियांचं आणि ह्या मंडळीचे आयोजक, नियोजक, संयोजक यांचे सर्वप्रथम आभार मानतो। आणि होऊ घातलेल्या कार्यक्रमाला हात घालण्यापूर्वी माझ्या पार्टीचा अल्पसा परिचय देताना अमर गायन पार्टी तुर्रा घराणे, अमर गायन पार्टी तुर्रा घराणे लागणी सोबळवाडा, शाहीर आर्यन, साथीला श्रीकांत नागदेवे, त्याचप्रमाणे आमचे डान्सर आहेत सागर अँड शैलू, नक्करकर आहेत जानी बाबा, ढोलक मास्टर आहेत अनिकेत दादा, क्लाट मास्टर आहेत चुन्नी बाबा सुतार, त्याचप्रमाणे आमचे पार्श्वगायक ज्याला कोरस म्हणतो असे आमचे अखिलेशजी लोखंडे आणि अमित भाऊ, असा आमच्या पार्टीचा अल्पसा परिचय देऊन मी माझ्या होऊ घातलेल्या कार्यक्रमाला सुरुवात करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। हा
को मेरे गनरा, ढूंढने तुझको मेरे गनरा, मैं दीवाना बन के आया हूँ, चरणों में तुम्हारे कदम निकले, मैं इतना माय बाप हो, ज्या प्रयत्न सूर्याच्या प्रतापाने मला नवचेतना मिळाली, मी जागृत झालो, अशा त्या माझ्या आराध्य दैवताचं कोणत्या रीतिरिवाजाने पूजन करतो, आरोग्य गीतासाठी तर्ज घेतलेली आहे. तू मिला दे, मिला दे, मिला दे रे रब्बा, मेरे महबूब से तू मिला दे, मिला दे, मिला दे, मिला दे रे रब्बा, मेरे महबूब से तू मिला
मनात बाळगून सेवा शुश्रूषा करण्याचा प्रयत्न केला, भक्तीचा ओलावा टाकला, प्रेमरस पाडण्याचा प्रयत्न केला, तरी पण स्फूर्ती घडलं काही नाही हो. हा मानवी जीवनात हे दोन्ही हात एकमेकाला सहाय्य करतात, मदत करतात, त्याप्रमाणे आध्यात्मिक आणि विज्ञानाचा समन्वय असायला पाहिजे. नुसत्या त्या आध्यात्मिकाकडे जर आपण पाहायला गेलो तर मनुष्य समाज हा बुद्धी निर्भूत धरू शकतो, आणि हा विज्ञानाची जर का धरायला गेलो संपूर्ण विश्वाची रांगोळी झाल्याशिवाय राहणार नाही. प्रामुख्याने दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत, प्रामुख्याने दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि म्हणून काय म्हणतो, कर्तव्य केल्याशिवाय रहस्य करणार नाही, कर्तव्य केल्याशिवाय रहस्य करणार नाही. मूर्ती कोणत्याही देवाची असो ती पाण्यामध्ये जळणार नाही, ती पाण्यामध्ये जळणार नाही. विज्ञान श्राप की वरदान, विज्ञान श्राप की वरदान हे समजल्याशिवाय प्रगतीचे पाऊले कधी पुढे पडणार नाही, प्रगतीचे पाऊले कधी पुढे पडणार नाही. आणि म्हणून काय म्हणतो, जरा लक्षपूर्वक ऐका माझ्या जीवन यशस्वी जीवनाची वाटचाल धरायची असेल तर नियम आणि संयम हा दोन पायऱ्या महत्वाच्या आहेत. नियम आणि संयम हा महत्वाच्या दोन पायऱ्या आहेत. मग बापा माची सेवा केली तरी चालते, मग बापा माची सेवा केली तरी चालते. नाही तर आजकाल बापा माचं नाव घेता सेवा करणं सेवा, आणि बापा माने सोडून सगळी सासू वडील जाऊन घर जवळ राहतात, घर जवळ राहतात. असेही लोक काही बापाची पूजा करतो म्हणणारे आहेत. आणि म्हणून अभिनंदन करतो विचाराचा, अभिनंदन करतो. आणि म्हणून काय म्हणतो आहे,
आणि बुद्धीची एकाग्रता केल्याशिवाय चित्ताची शुद्धता होऊ शकत नाही. आणि चित्त जर शुद्ध झालं नाही, कोणी माईचा लाल असेल का सन्मार्गाची गती सन्मार्गाची प्राप्ती करणारा नाही. आणि म्हणून संत रहिदास म्हणतात ये मन चंगा तो कटोती में गंगा, ये मन चंगा तो कटोती में गंगा. आधी मन घ्यावं हाती तो गणराज गणपती म्हणतात. परंतु शाहीर श्रीरामजी म्हणतात मैं जिस गण को मानता नहीं जो गिरजा के पेट में समाया था, मैं जिस गण को मानता नहीं जो गिरजा के पेट में समाया था, मैं जिस गण को भजता नहीं जिसका शिवजी को गुस्सा आया था, मैं जिस गण को मानता हूँ वो संकल्प सृष्टि का दाता है, जो ब्रह्मांड का रखने वाला, ये दुनिया का त्राता है. ये है दुनिया का त्राता है. त्या गणाला वंदन करताना त्या गणाची आराधना करताना काय म्हणतो जरा लक्षपूर्वक तेरा पता नहीं लगता भगवान कहाँ मिलता, भगवान कहाँ मिलता. आणि म्हणून महान त्यागी बाबा जुमदेवजी नाही आपली वाटचाल वेगळी केली. आणि असंख्य कोणत्याही जाती धर्माचा विचार न करता संपूर्ण बहुजनांना एक सूत्रीपणात एका धाग्यात जर बांधण्याचं काम केलं असेल तर बाबा जुमदेवजीनं एवढे मोठे कार्य महान आहे. तरी पण पहा तुमची मानसिकता. तुझे
अभिनंदन करतो ज्या ठिकाणी दिवाळीच्या शुभ पर्वावरती मंडळीचे आयोजन आणि हा मंडळीच्या निमित्तानं लोकांचं मनोरंजन व्हावं, करमणूक व्हावं, काहीतरी नवीन संदेशला जनतेला पोहोचावा या उद्देशानं प्रबोधनात्मक या ठिकाणी दुय्यम खड्या गमतीचं आयोजन करण्यात आलं. तर आज हा खड्या गमतीच्या दुय्यमीला आम्हाला प्रतिस्पर्धी, आम्हाला सहकारी म्हणून शहर लाभलेले, ज्यांनी आपल्या आवाजाच्या भरोश्यावर, कलेच्या भरोश्यावर विदर्भात नाही, महाराष्ट्रात नाही, मध्य प्रदेशातही ज्या माणसाच्या नावाच्या डंका गाजते. मूर्ती जरी का लहान असेल पण कीर्ती महान आहे. मूर्ती जरी का लहान असेल पण कीर्ती महान आहे. अरे हा एवढा मोठ्या आवाजाचा धनी शाहीर आजच्या कंडिशनला शाहिरीच्या शिवारात नाही. आम्ही का इकडून तिकडून कसं तरी तळजळ करतो ना आपल्या गाणे म्हणतो. पण आज एवढ्या मोठ्या गायका बरोबर, एवढ्या मोठ्या गुणवंत शायरा अभ्यासू गुणवंत ज्ञानीवंत शायरा आजचा दुय्यमचा प्रोग्राम कहा राजा भोज और कहा गंगोटेली अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कहा राजा भोज और कहा गंगोटेली अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. तरी पण हरकत नाही, पाठलाग करण्याचा जरूर प्रयत्न करतो. पहिल्या नावाचे मानकरी शाहीर आदरणीय निशांतराव सुखदेवे यांच्याच आजच्या दुय्यमचा प्रोग्राम. पहिल्या नावाचे मानकरी या नात्याला रीतिरिवाजानुसार एका प्रश्नाची विचारणा केली सुखदेवे साहेबांनी. म्हणणं होतं की सीमेवरती लढणारा सैनिक 5 वर्ष 5 युद्ध केले, परंतु त्याचा पेमेंट मिळत नव्हता. पेमेंट मिळाला नाही. कोणीतरी त्याचा पेमेंट रोखलं, तर त्या पेमेंट रोखलं, परंतु काही व्यक्तींनी त्याची दखल घेतली, काही महामानवांनी, काही व्यक्तींनी त्याची दखल घेतली आणि त्याच्यानंतर त्याचा सत्कार करून त्याचा पेमेंट त्याला देण्यात आला. तर असं कोणता योद्धा आहे, असा कोणता सैनिक आहे, तर त्याचं नाव काय, तर शाहीर साहेब. आमच्या वाचनात गेलेल्याप्रमाणे मी म्हणणार नाही की हा खरोखर आहे बा, परंतु आमच्या वाचनात गेलेल्याप्रमाणे जसवंत सिंग नावाचा असा एक योद्धा झाला. जसवंत सिंग नावाचा असा एक योद्धा झाला की त्या चीनच्या सैन्याबरोबर लढत राहिला. चीनच्या सैन्याबरोबर लढत राहिला, परंतु तो स्वतः मरण्याच्या गतीला आला. परंतु तरीही एकटा लढत राहिला, पण तरीही भारतानं त्याची दखल घेतली नाही. शेवटी त्या चीन बरोबर युद्ध, त्या चीनवाल्याने त्याची दखल घेतली आणि त्याचा पुरस्कार केला, त्याचा सत्कार केला. हा इतिहास आहे. याच्या व्यतिरिक्त जर तुमच्याकडे काही असेल, जनता जनार्दनाला झाकून ठेवण्यात काही अर्थ नाही. जनता जनार्दनाचे कान उघड करण्याची आपल्याला पाहिजे. कान उघड करणे हा आपली गरज आहे. आणि हा तुमच्या प्रश्नाचे प्रत्युत्तर. पण मला म्हणायचं आहे मान्यवरजी, मला म्हणायचं आहे, आपण भक्ती करतो, आपण श्रद्धा करतो. एखादा गीत जर करायचं झाला, गीत म्हणायचं झालं आणि त्या गायनात भक्ती जर आली तर त्याचं कीर्तन तयार होते. आपण एखादा गीत बनवून त्याच्यात भक्ती आली तर त्याचं कीर्तन होते. आपण एखादं पाणी प्यायचं म्हणलं आणि त्या पाण्यात जर भक्ती आली तर त्याचा अमृत बनते. आपण जर जेवण करायचं म्हणलं पण त्या जेवणात जर भक्ती आली त्याचा महाप्रसाद बनते. तर अशाच पद्धतीनं माणसात जर भक्ती गेली तर त्याचं काय होते हे जनता जनार्दनाला तुम्हाला समजून सांगायचं आहे. जास्त काही विचारत नाही. ऐका काय म्हणतो आहे तर
आराधना करते. टाटा बिर्ला अंबानी जे काही आहे यांना वाटते की माझी अजून प्रगती व्हायला पाहिजे आणि म्हणून तोही देवाची भक्ती करते. कधी विचार केला का नाही तरी पण